नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आले आहेत तालुका वैद्यकीय अधिकारी ज्या चिपळूणचे आहेत, डॉक्टर ज्योती यादव, आणि चिपळूणमधील नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ ज्या कामते उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत आहेत, डॉक्टर कांचन मदार मॅडम. ह्या दोन वरिष्ठ अधिकारी आज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी सरकारच्या एका अभिनव योजनेसंदर्भात, एका अभिनव चळवळी संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. ती काय चळवळ आहे, त्या चळवळीची किंवा त्या अभियानाची काय उद्दिष्ट आहे आणि ते अभियान कशा पद्धतीने राबवलं जाणार आहे, ही सगळी सविस्तर माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, सरकारने एक अभियान सुरू केलेलं आहे, माझं गाव संपन्न गाव, आरोग्य संपन्न गाव. तर नेमकी काय ती कन्सेप्ट आहे, काय संकल्पना आहे? नमस्कार. आपल्या माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर सर यांच्या संकल्पनेतून माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना 1 एप्रिल 2026 पासून ते 31 मार्च 2027 पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये सर्वात महत्वाचं त्याचं ब्रीदवाक्यच आहे की प्रजा निरोगी तर राज्य सशक्त. याप्रमाणे आपलं ध्येय हेच आहे की आरोग्यदायी आणि जागरूक आणि सशक्त असा समाज निर्माण करणं, आणि याचा ध्येय धरूनच आपण हा अभियान राबवणार आहोत. 1 एप्रिल 2026 ला याचं उद्घाटन झालेलं आहे. याची कार्यशाळा पुणे येथे झाली होती. त्याचबरोबर विभागीय कार्यशाळेनंतर आपल्या जिल्हास्तरीय आणि त्याचबरोबर तालुकास्तरीय कार्यशाळा सुद्धा आपल्या घेण्यात आल्या होत्या, आणि त्या अनुषंगाने गाव पातळीवर ग्रामसभा आणि त्याची कृती दल निर्मिती हे आपलं आतापर्यंत कामकाज झालेलं आहे. या अनुषंगाने आपल्याला महत्वाचा आरोग्य हा विषय प्रत्येक लोकांच्या चर्चेमध्ये, हा रोजच्या दैनंदिन मध्ये हा आला पाहिजे, हे त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5 पंचसूत्री आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये पंचसूत्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे लोकसहभाग. आज आपण कुठलंही कार्य करताना, आरोग्याविषयी कुठलीही जनजागृती करताना जर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये लोकसहभाग हा महत्वाचा आहे, आणि लोकसहभागातून आपण हा कार्यक्रम खरं तर पूर्ण राबवणार आहोत. तिसरं म्हणजे आपल्या प्रशासकीय समन्वय. प्रशासकीय समन्वय मध्ये म्हटलं तर महसूल खातं असेल, आपल्या पंचायत समितीचं BDO ऑफिस असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायत आहे, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, आपला समाज कल्याण विभाग असेल, ICDS विभाग आहे. या सगळ्यांनी मिळून आपल्याला हे काम करायचं आहे, आणि अशा पद्धतीने प्रशासकीय समन्वय साधून आपण माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे मोहीम आपण करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जेव्हा आपलं 31 मार्च 2027 होणार आहे, त्यानंतर त्याचं मूल्यमापन होणार आहे. मूल्यमापन ही आपली 4थी पंचसूत्री आहे. त्याच्यामध्ये मूल्यमापन हे गाव पातळीवर सेल्फ असेसमेंट होणार आहे, त्यानंतर तालुका स्तरावर असणार आहे, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर. आणि जेव्हा मूल्यमापन होईल त्याप्रमाणे 5वी पंचसूत्रीमध्ये म्हणजे आपण प्रोत्साहन त्यांना देण्यासाठी पुरस्कार ठेवण्यात आलेले आहेत शासनामार्फत. मग ते राज्य स्तरावर आहेत, त्याचबरोबर जिल्हा स्तरावर आहेत, तालुका स्तरावर आहेत, गाव पातळीवर ग्रामपंचायतला सुद्धा मिळणार आहेत. याच्यामध्ये जिल्ह्यामधून आपल्या पंचायत समिती सुद्धा आपण काढणार आहोत. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय यांना सुद्धा आपल्या इथून बक्षीस राहणार आहे राज्याकडून. मॅडम, ठिकठिकाणी तुम्ही मार्गदर्शन करता ह्या विषयावर, अगदी तुमची जोरदार व्याख्यानं पण होत आहेत, मार्गदर्शन सत्र होत आहेत. तर कशा पद्धतीने ही राबवली जाते आणि लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? ऍक्च्युली माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव या अभियानाचं उद्दिष्टच मुळी असं आहे की आपल्याला सर्वकष अशा आरोग्य सेवा आहेत त्या ग्रामीण पातळीवर म्हणजे लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवायच्या आहेत, आणि त्याचबरोबर त्यांना प्रतिबंधात्मक सेवा आपल्याला द्यायच्या आहेत. म्हणजे आजार होण्याआधीच त्यांनी त्याच्याबद्दल जागरूक असणं, म्हणजे आजाराविषयी प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आणि तिसरा मुद्दा म्हणजे ही पूर्ण लोक चळवळ आपल्याला राबवायची. म्हणजे काय की विकसित महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते आपल्याला ना बॉटम अप करायचं आहे. बॉटम अप म्हणजे काय की आपल्याला ग्राम पातळीवरून आपल्याला वर जायचंय. म्हणजे ग्राम पातळीवर आपल्याला आरोग्य सेवा ज्या आहेत त्या सर्वकषरित्या अत्यंत बळकट करायच्या आहेत. त्या बळकट करून काय करायचं आपल्याला की लोकाभिमुख सेवा आपल्याला लोकांच्या दारापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांना काय होणार आहे साध्य, आपल्याला आरोग्याचं ब्रीद जे आहे ते साध्य होणार आहे. म्हणजे काय, आपले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, म्हणजे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये पार्ट 3 काय सांगतो आपल्याला की निरोगी आरोग्य आणि लोककल्याणकारी आरोग्य. म्हणजे या मुद्द्याला धरूनच आपल्याला प्रिव्हेंटिव्ह
प्रमोटिव्ह, क्युरेटिव्ह, रिहॅबिलिटेटिव्ह आणि पॅलिएटिव्ह या सेवा आपल्याला द्यायच्या आहेत. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय की आपल्याला आजार होण्याआधीच आपण आरोग्याविषयी लोकांना जागरूक करायचं आहे. प्रमोटिव्ह म्हणजे आपल्याला लोकांना प्रमोट करायचं आहे की तुम्ही लसीकरण घ्या किंवा तुम्ही आजाराबद्दल जागरूक व्हा आणि आपण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि आपण हे सगळं प्रमोट करायचं आहे. त्याच्यानंतर क्युरेटिव्ह म्हणजे आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे, अर्ली डायग्नोसिस करून त्याच्यावर ट्रीटमेंट पेशंटला घ्या म्हणून आपण त्यांना सांगायचं आहे. रिहॅबिलिटेटिव्ह म्हणजे असे जे काही रुग्ण असतील ते रुग्ण जेव्हा आजारातून बरे होतील तेव्हा त्यांना पुनर्वसन करायचं. पुनर्वसन करायचं म्हणजे काय आपल्याला जागरूक करायचं की तुम्ही तुमचे योग म्हणा, तुम्ही त्याच्यावर व्यायाम प्राणायाम ह्यांनी तुमचं हेल्थ अशी बिल्ड करा की तुम्ही पुन्हा त्याकडे जाऊ नये, म्हणजे त्यांना पुनर्वसित करायचंय. आणि पॅलिएटिव्ह म्हणजे जे वृद्ध लोक आहेत किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असे लोक आहेत तर त्यांना आपल्याला उपशामक उपचार पद्धती द्यायच्या आहेत. म्हणजे ओव्हरऑल काय आपल्याला लोकसेवा जी द्यायची आहे ती आरोग्य हा केंद्रस्थानी मानून आपल्याला ती लोकसेवा द्यायची. ती कशी द्यायची? आरोग्याच्या जनजागृतीतून द्यायची. आणि जेव्हा एखादा घटक आरोग्याविषयी जनजागृत होईल त्यावेळी उपचार घेण्याच्या आधी आपण त्या आजाराविषयी जेव्हा जागरूक होतो तेव्हा ती जास्त मोठ्या प्रमाणात व्याप्ती त्याची होते. आणि आपण हा पूर्ण अभियानाच्या अनुषंगाने आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसहभागाबरोबरच इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन म्हणजे काय की आपण सर्वांनी एकत्र यायचंय. आता तुम्ही ऍज अ प्रेस म्हणून पण इथं इंटरसेक्टरली आमच्या बरोबर कोऑर्डिनेटर आहात. कशा पद्धतीनं? कारण तुम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती किंवा आमचे जे काही आत्ताचे विचार आहेत ते पोहोचवताय. म्हणजे हे अभियान किती लोकाभिमुख आहे हे लोक चळवळीतूनच आपल्याला सिद्ध करायचं आणि तेच आपण करण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून आपल्याला काय साध्य करायचंय की एखादं कुटुंब निरोगी ठेवायचंय. कुटुंब निरोगी ठेवल्यानंतर आपल्याला ते गाव निरोगी ठेवायचं आहे. ते गाव निरोगी ठेवल्यानंतर आपण आपलं जे व्हिजन आहे निरोगी महाराष्ट्राचं आणि विकसित महाराष्ट्राचं ते आपण साध्य करणार आहे. कारण या सगळ्या पूर्ण अभियानाच्या मागे जर का काय असेल तर आपलं आयुष्यमान भारत आहे किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहेत. ह्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गतच हा आपला माझं गाव आणि आरोग्य संपन्न गाव योजना आहे. ही योजनाच आपल्याला अशी म्हणते की आपल्याला जी आरोग्य सेवा आहे ती प्राथमिक लेवलची आरोग्य सेवा आहे त्याचंच बळकटीकरण करायचं. म्हणजे गावागावातलं आरोग्य आपल्याला बळकट करायचंय. मग गावातलं आरोग्य हे फक्त आरोग्याशीच निगडीत नाहीये तर त्याच्याबरोबर आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टी पण किती महत्वाच्या आहेत. मग त्याच्यात स्वच्छता आली, सांडपाणी आलं, पोषण आलं, महिलांचं आरोग्य आलं, कुटुंबाचं आरोग्य आलं, त्याचबरोबर पूर्ण गावाचं आरोग्य आलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन जर का घेतलं तर तुम्ही त्याच्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊ शकता, सुजाण नागरिकांचा सहभाग घेऊ शकता, महिला बचत गटांचा सहभाग घेऊ शकता, पुन्हा प्रशासकीय समन्वय तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण घटक तर त्याच्यामध्ये आम्ही आहोतच, आरोग्याचे लोक आम्ही त्याच्यामध्ये आहोत. त्याचबरोबर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून आहे. म्हणजे स्वतःहून पुढे येऊन जनजागृती करणारी जी लोक आहेत त्यांनाही आपल्याला याच्यात आणायचं आणि एक मोबाईल हेल्थ युनिटच्या रीतीने आपल्याला या अभियानामध्ये काम करायचंय. जेणेकरून काय होणार की प्राथमिक आरोग्य सेवा जेव्हा घट्ट होईल तेव्हा टर्शरी सेंटरवर होणारा जो लोड आहे तो आपोआप कमी होईल. आणि जनजागृतीच्या माध्यमातून जर का प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याविषयी जर का जागृत झाला तर मग तो रेफरल लोड किंवा तो काही अतिरिक्त कार्यव्याप्ती आहे ती सुद्धा कमी होण्यासाठी याची मदत होईल. म्हणजे खरं तर जनजागृती महत्वाची आहे. सरकारने ही चांगली योजना आणलेली आहे, पण ग्राउंड लेवलवर तुम्ही कशा पद्धतीने काम करता? आता आपण जेव्हा गाव पातळीवर काम करताना सर्वप्रथम आपण त्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक कृती दल नेमलेलं आहे. ती समितीची स्थापना केलेली आहे. त्या समितीमध्ये आपले सरपंच हे अध्यक्ष असतील आणि आपले कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी हे सदस्य राहतील. आणि त्याचबरोबर मग ANM असेल, शिक्षक असतील, त्याचबरोबर ICDS चे कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका, त्यानंतर आशा आपल्या MPW असतील, आणखीन सर्व सरपंच आणि सदस्य सर्व, उपसरपंच हे उपाध्यक्ष आहेत आणि इतर सर्व सदस्य आपले तिथले सदस्य राहणार आहेत. आणि त्या अनुषंगाने एक कृती दल नेमण्यात येईल. आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता सर्वप्रथम आपण एप्रिल-मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व कालावधीमध्ये एक आरोग्य शिबिर सुरुवात करून घेऊन आपण त्याप्रमाणे त्याची सुरुवात हे प्रत्येक गावागावामध्ये होणार आहे प्रत्येक का? गावामध्ये मग त्याची सुरुवात झालेली आहे आपल्या सर्व गावामध्ये? ठिकाणी कार्यशाळा आपण आयोजित केल्या आहेत. हा. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ह्या कार्यशाळा त्याच्यामध्ये सर्व आपले पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व कर्मचारी आहेत, हे सहभाग आहेत. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला मिळत आहे. आणि शिबिरांची पण सुरुवात आपण प्रत्येक गाव पातळीवर. पण मॅडम कसं आहे की लोकसहभाग हा सुरुवातीच्या काळामध्ये उत्स्फूर्त मिळतो, नंतर मग लोकसहभाग
थोडा कमी कमी होत जातो आणि मग ती योजना गुंडाळवी लागते, असा अनुभव आहे. तर ह्या बाबतीत तसं काही, कारण आता सुरुवात आहे, तसं लगेच काय अनुभव तो येणार नाही म्हणा. ऍक्च्युली आपण काम जे करणार आहोत ना, की आरोग्य खातं इतके वर्ष जे करत आलो त्याच बाबत तीच उद्दिष्ट ठेवून आपण काम करणार आहोत. उदाहरणार्थ आता मॅडम बोलल्यास त्याप्रमाणे आपल्याला टीबी मुक्त अभियान म्हणजे टीबी मुक्त भारत करायचं आहे, त्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. दुसरं म्हटल्यावर आतापर्यंत आपण लसीकरण म्हणजे लहान मुलांचं बाळांचं लसीकरण असते, त्याचबरोबर गरोदर माता तपासणी असतील, ह्याच गोष्टी करायच्या आहेत. त्या फक्त स्ट्रेंथनिंग आपल्याला करायचं आहे आणि याच्यामध्ये आपण लोक सहभाग अशा पद्धतीने घेणार आहोत, कारण कृती दलची मीटिंग ही दर महिन्याला राहणार आहे आणि त्याचबरोबर सेल्फ असेसमेंट हे त्यांच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांचा सहभाग हा बहुमोलाचा राहणार आहे. आणि हा सहभाग वाढवण्यासाठी आपण गाव पातळीवर इतर समित्यांचे पण नोंद करणार आहोत. उदाहरणार्थ आपल्या काही किशोरवयीन मुलांची संघटना असणार आहे, काही एजेड म्हणजे साधारण 60च्या नंतरचे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची संघटना असणार आहे, की ज्या संघटना आपण एकत्र तयार करणार आहोत गाव पातळीवर आणि त्या अनुषंगाने आपण ते कामकाज करणार आहोत. मॅडम, हेल्थशी संबंधित सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत, कार्यरतही आहेत. याच्यामधल्या हायलाइट्स तुम्ही काय सांगाल लोकांना, की ज्यामुळे लोकांनी याच्यात सहभाग जास्तीत जास्त वाढवावा? हायलाईट म्हटलं तर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की लहान बाळांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत ह्या अभियानामध्ये प्रत्येकावर फोकस करण्यात आलेला आहे. आता मॅडमनी सांगितलं की आरोग्य सेवा तर आम्ही दरवेळी देतच असतो, म्हणजे हा आमचा तर अविभाज्य घटक आहे. पण याच्यामध्ये आपण प्रत्येक डिपार्टमेंटचा जेव्हा सहभाग घेतो तेव्हा त्या प्रत्येक डिपार्टमेंटनी याच्यात सहभाग घेतला तर ते सर्व कष्ट होऊन जातं. म्हणजे आता ICDS डिपार्टमेंट आपल्याकडे येतं, त्याच्यामध्ये मग आपल्याला अंगणवाडी सेविका आहे त्यांचाही आपण सहभाग घेतो, आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या आशा वर्कर आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांचा सहभाग घेऊन, आता लहान बाळं म्हटली तर मग त्यांचं लसीकरण आलं, त्याच्यानंतर त्यांची जी काळजी घ्यायची ती आली, त्यांना ज्या सेवा द्यायच्या ते 0 to 5 वयोगटापर्यंतच्या मुलांना ज्या सेवा आहेत त्या सेवा कशा आहेत आणि काय आहेत त्याचं मार्गदर्शन किंवा त्याची जनजागृती करायची. त्याच्यानंतर जेव्हा किशोरवयीन मुली आल्या तर किशोरवयीन मुलीमध्ये आजकाल आपल्याला सगळ्यात जास्त जनजागृती जर का कशाची असेल तर ती HPV वॅक्सिनेशन. गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे त्या कॅन्सरवर प्रभावी अशी लस आपली आहे ना, त्याचा शुभारंभ आपण इथं 8 मार्चला केलेलाच आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी. तर त्या अनुषंगाने आपण त्या किशोरवयीन मुलींमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचं प्रमाण रोखण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे त्याची जनजागृती आपल्या ह्या इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून आपण करू शकतो. चिपळूणमध्ये ते लसीकरण सुरू झालेलं आहे, लसीकरण सुरू झालेलं आहे. आम्ही त्याची जनजागृती करत आहोत आणि अशा लसीच्या बाबतीत जे सोशल मीडियावर निगेटिव्ह मेसेजेस वगैरे पसरतात त्याच्याबद्दलही आम्ही जनजागृती करतोय की ही लस जवळजवळ 95 ते 100% लस ही का महत्वाची आहे ते तेवढं फक्त आमच्या लोकांना सांग. ही अतिशय महत्वाची अशी लस आहे, कारण आपल्यामध्ये इथे भारतामध्येच काय पूर्ण जगभरामध्ये नंबर 2चा हा कॅन्सर आहे आणि गर्भाशयाच्या मुख्याच्या कॅन्सरमुळे महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. आणि ही जी लस आहे ती लस अतिशय प्रभावी आहे आणि या लसीमुळे 95 ते 100% प्रतिबंध होतो. त्यामुळे ही लस घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मी या सागर वेवच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती करते की कुठल्याही निगेटिव्ह मेसेजवर विश्वास न ठेवता या लसीवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ही लस अत्यंत प्रभावी आहे. चिपळूण तालुक्यातही अगदी मॅडमच्या माध्यमातून आणि आम्ही आमच्या हेल्थच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ बऱ्याच मुलींना आम्ही प्रोत्साहित केलेलं आहे आणि लोक आता लसीकरण घ्यायला पुढे येतात. ही एक जमेची बाजू आहे. तरी सुद्धा जास्तीत जास्त मुलींनी किंवा जास्तीत जास्त पालकांनी याविषयी जागरूक होऊन आपल्या मुलींनाही लसीकरण द्यावं, जेणेकरून भावी पिढी जी आहे ती या आजारापासून सुरक्षित राहील. कारण सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे, आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा आरोग्य चांगलं तेव्हा मग पूर्ण समाज चांगला आहे, आपलं ब्रीद वाक्यच आहे. मग अशी तुम्ही ते हायलाइट सांगत होतात, मध्येच मी विषय तो घेतला. नक्की. त्याच्यानंतर आपण जेव्हा हे किशोरवयीन मुलींच्या बाबतीत झालं, त्याच्यानंतर आपला महिला वर्ग जेव्हा येतो तेव्हा महिला वर्ग हा आपल्या कुटुंबाकडे आधी लक्ष देतो आणि स्वतःच्या आरोग्याकडे नंतर लक्ष देतो. तर मग महिला वर्गासाठी मला हे सांगायचं आहे की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. 40+ महिलांमध्ये आपल्याला इथे कॅन्सर बद्दलचे अवेअरनेस आहेत, त्यांची तपासणी आहे, मॅमोग्राफी आहे, पॅप स्मिअर आहेत, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांनी त्या तपासणी करून घेतली पाहिजे. वेळोवेळी महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण जे आहे ना ते जास्त आढळतंय, रक्तक्षय जास्त आढळतोय, त्यामुळं त्यांना त्याची तपासणी करायला पाहिजे.
आहाराबद्दल त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे, स्वतःच्या पोषणाबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी व्यायाम करायला पाहिजे. योगा आहे या सगळ्या माध्यमातून जे तुम्ही स्वतः पण करता. ते अत्यंत गरजेचं आहे. आजकालच्या आपली बदलती जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे येणारे जे आजार येऊ घातलेले आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली योगा आणि प्राणायाम, व्यायामाचं महत्व जास्त आहे. ते आपल्याला त्यांच्याबद्दल म्हणजे जागरूकता निर्माण करायची. त्याच्यानंतर गरोदर माता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तो माझा कोर सब्जेक्ट आहे. ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जेव्हा ग्रामीण विभागात मी जेव्हा काम करते तेव्हा असं जाणवतं की आपल्याला मॅक्झिमम ज्या गरोदर माता आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन हे झालं पाहिजे. का झालं पाहिजे की जेणेकरून जेव्हा त्या महिला रजिस्टर करतील तेव्हा त्यांचं लसीकरण आपल्याला देता येईल, त्यांना आपल्याला रक्तवाढीचे औषधं, कॅल्शियम वगैरे देता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ट्रॅक करता येईल की हायरिस्क माता, जी हायरिस्क माता आहे ती आपल्याला ट्रॅक केली तर आपल्याला पुढचे कॉम्प्लिकेशन्स त्यांचे अवॉइड करता येतील. त्याच्यासाठी हे माझं गाव आरोग्य संपन्न गाव महत्वाचं अभियान आहे की या माध्यमातून आपण सगळ्या महिलांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे जे आमचे आरोग्याचे सेविका म्हणा किंवा अंगणवाडी सेविका किंवा आमचे डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी मॅडमच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आहेत ती त्या सर्वकष रीतीनं त्यांच्या घरापर्यंत पोहोचतायत आणि ते ट्रॅक करतायत. ते ट्रॅक केल्यानंतर आपण काय करतोय की त्यांचा आपण डिजिटल डाटा आहे तो आपण अनालिसिस करतोय जेणेकरून रेफरल वगैरे करताना प्रॉब्लेम येणार नाही. आता एखादी महिला अॅनिमिक सापडली तर तिला अर्ली रेफरल करता येईल म्हणजे कॉम्प्लिकेशन कमी होतील. मग कॉम्प्लिकेशन कमी करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर का कुठला घटक असेल तर तो माता मृत्यू आणि बालमृत्यू आपल्याला रोखायचे. हे झालं गरोदर मातांच्या बद्दल. त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग हे अतिशय महत्वाचे आहेत. या अभियानाच्या अंतर्गत मॅडमनी सांगितले टीबी वगैरे संसर्गजन्य रोग आहे, टीबी असतील, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, त्याच्याबद्दल जनजागृतीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की मच्छरदाणी वापरा, पाणीचे साठे हे करा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ती जनजागृती महत्वाची आहे. त्याचबरोबर एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य रोग मध्ये मग तुम्हाला मधुमेह आहे, डायबेटीस आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर आहे. त्याच्याबद्दलची जनजागृती आमच्या महाराष्ट्र शासनाने आमचे जे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्या माध्यमातून आपण कॅन्सरच्या व्हॅन ज्या आहेत त्या आपण गावोगावी आणतोय. म्हणजे आपण ती तपासणीची व्हॅन गावोगावी आणून लोकांना आपण प्रवृत्त करतोय की तुम्ही या आणि तपासणी करून घ्या जेणेकरून अर्ली डिटेक्शन होईल आणि त्याच्यावर मग लवकर ट्रीटमेंट देता येईल. वृद्धापकाळाकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा वृद्धापकाळाकडेचे जी लोक आहेत त्यांचे जे आजार आहेत त्यांना ते जे गंभीर आजार असतील काही किंवा जे अगदी बेड रिडन वगैरे असतील तर त्यांना आपण वेदना रहित असा आणि एक मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना अशा पद्धतीचं आपण पॅलिएटिव्ह क्लिनिकही आपल्या इथं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. तसेच पीसीओडी आता बदलत्या जीवनशैलीमुळं या आजाराचं प्रमाण मुलींमध्ये वाढलेलं आहे. पीसीओडीचं त्याची जनजागृती करण्यासाठी त्याच्याबद्दल क्लिनिक आहे. त्याचबरोबर रजोनिवृत्तीचं क्लिनिक आपण इथे स्थापन केलेलं आहे उपजिल्हा रुग्णालयात. याची जनजागृती होणं गरजेचं आहे. पण या माध्यमातून हे क्लिनिक आहे चालू तर तुम्ही या आणि या क्लिनिकचा लाभ घ्या अशा पद्धतीने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला ही आजकालच्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे जे आजार आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, त्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव असल्यामुळं किंवा योगाचा अभाव असल्यामुळं ज्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीवर परिणाम होतात तर त्याच्याबद्दल प्रमोशन करायचं म्हणजे काय की हेल्थ बद्दल तुम्ही जागरूक व्हा. मग ते कशा पद्धतीने जागरूक व्हा तर तुम्ही व्यायाम करा, तुम्ही योगा करा. या सर्व गोष्टींचा अंतर्भूत करून आपण एक सर्वकष अशी आरोग्य सेवा आपण तळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचवायची. मगाशी मॅडमनी काही बक्षिसांची माहिती सांगितली. मला असं वाटतं जरा तुम्ही त्या संदर्भात डिटेल जर सांगितलं तर लोक आणखीन उत्साहाने काम करतील. राज्यस्तरीय बक्षीस असणार आहे ते 2 कोटी रुपयाचं आहे. त्यानंतर त्याचबरोबर जिल्हास्तरीय बक्षीस आहे ते सुद्धा 1 कोटी रुपयाचं आहे. आणि प्रत्येक ग्रामपंचायतला प्रत्येक तालुकास्तरीय 25 लाखाचं बक्षीस असणार आहे. आणि त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय, सब सेंटर म्हणजे उपकेंद्र आणि आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र यांना सुद्धा भरघोस बक्षीस आपल्या इथे 3-3 नंबर काढले जाणार आहेत आणि त्याप्रमाणे बक्षीस दिलं जाणार आहे. सध्या तालुक्यामध्ये तुमची जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, किती आशा सेविका आहेत, किती पीएचसी आहेत आणि ही सगळी यंत्रणा किती लोकांनी मिळून एक अभियान राबवलं जात आहे? आता सर्वप्रथम तालुका स्तरावर आपण जी कृती समिती नेमलेली आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव याचे आपले माननीय गटविकास अधिकारी हे अध्यक्ष राहणार आहेत. सदस्य सचिव अर्थात तालुका आरोग्य अधिकारी आहेत. सदस्यामध्ये आपले उपजिल्हा रुग्णालयाचे MS असणार आहेत, वैद्यकीय अधीक्षक. आणि त्याचबरोबर शिक्षण विभाग, ICDS विभाग,
आणि पाणी पुरवठा बांधकाम विभाग हे सगळेच अधिकारी तिथे असणार आहेत. त्यानंतर मूल्यमापन समिती ज्या राहणार आहेत तालुकास्तरीय, याच्यामध्ये दोन त्यामध्ये समिती राहणार आहेत. त्याच्यामध्ये एक आपले सभापती अध्यक्ष राहणार आहेत, दुसऱ्या समितीचे उपसभापती अध्यक्ष राहणार आहेत आणि इतर अधिकारी त्यांच्या बरोबरीने राहणार आहेत जेव्हा मूल्यमापन होणार तेव्हा. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा गाव पातळीवर हे कार्यरत केलेलं आहे, त्याप्रमाणे आपले सर्व वैद्यकीय अधिकारी आपल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेले, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 2 वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यानंतर आपले HALHV म्हणजे आरोग्य सुपरवायझर असतील ते आहेत. ANM, MPW, आशा स्वयंसेविका, साधारण आपल्या आशा स्वयंसेविका यांची संख्या 279 आहे, जी ग्रामीण भागात आहेत. त्याचबरोबर आपल्या अंगणवाडी सेविका, की जे आमचं सिस्टरहुड म्हणून आपण काम करतो, त्यामुळे त्या सुद्धा आमच्या बरोबर राहणार आहेत. आमचे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, की ज्यांच्या माध्यमातून आपण गाव पातळीवर किंवा ग्रामपंचायत स्तरावर हा मुख्य प्रोग्राम आपण राबवणार आहोत. म्हणजे NCDचा असेल, की मॅडम बोलल्या संसर्गजन्य आजार, त्याच असंसर्गजन्य आजारामध्ये आपण जसं डायबेटीस आणि आपण कॅन्सर बोलतो, त्याप्रमाणे आपल्याला हायपरटेन्शन बद्दल पण खूप चांगलं म्हणजे रक्तदाब, कारण आता त्याचं प्रमाण जवळजवळ 30% हे आपलं प्रमाण आहे रत्नागिरी जिल्ह्याचं. त्याचबरोबर डायबेटीसचं प्रमाण हे जवळजवळ 15% आपल्या इथे आढळून येतं. कॅन्सरचं प्रमाण पण आपल्या इथे जास्त जाणवतं. त्यामुळे कॅन्सरसाठी आपल्याला ह्या तुम्ही सर्व जिल्ह्याचं गोष्टींचा प्रमाण, आपल्या- जिल्ह्याची टक्केवारी सांगताय, त्याप्रमाणे तसंच जर तालुक्याचं विचारलं गेलं तर ते किती टक्क्यात आहे? तालुका पण साधारण तोच आहे, कारण आपली सगळी भौगोलिक परिस्थिती आणि आपले जेरियाट्रिक लोक इथे जास्त असल्यामुळे आपल्या तालुक्याचं पण प्रमाण तेच आहे. आयडियल जे आपल्याला NCD प्रोग्राम मधून जे टार्गेट दिलेलं आहे ते साधारण 10% हे डायबेटीसचं आहे. परंतु चिपळूण तालुक्यातली 10% जनता येस, परंतु ही मधुमेहाने ग्रस्त आहे. रत्नागिरी आणि तालुका चिपळूण मध्ये जर पाहिलं तर ते 13 ते 14% पर्यंत प्रमाण जातं. आणि हायपरटेन्शनचं आहे ते 25% आपल्याला टार्गेट असतं, टार्गेट इन द सेन्स प्रिव्हॅलन्स असतो रेट. परंतु जो आपला जेरियाट्रिक लोक जास्त असल्यामुळे, आपल्या इथे वयस्कर लोक जास्त आढळून असल्यामुळे आपलं ते प्रमाण 25% पर्यंत असतं. हायपरटेन्शनचं बापरे, ही आकडेवारी फारच गंभीर आणि सांगताय. स्क्रीनिंग ही आपली खूप वर्षापासून आपण करत आहोत ग्रामीण आणि शहरी पातळीवर. मग ही 25% तुम्ही जे सांगितलं ना, किंवा जे मधुमेहाचं जे प्रमाण तुम्ही सांगितलं, तर ते गेल्या काही वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर कमी होतंय की वाढतंय, काय आहे? आता ऍक्च्युअली आपला तर हा थोडा वेगळा मी प्रश्न विचारतोय. बरोबर आहे अगदी. निश्चितच, कारण सगळ्यांची जी जीवनशैली आत्ताची आपण बदललेली पाहतो आहोत, त्यामुळे हे प्रमाण थोडंसं वाढलेलं दिसत आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे रिव्हर्स जर तर करायचं किती टक्के असेल, वाढलं असेल? 2%, 4% असं काही? हो, थोडं रोजचं इन्क्रीजिंग म्हणजे म्हणायला हरकत नाहीये, परंतु इंडिया हे कॅपिटल होणार आहे मधुमेहासाठी. ओ माय गॉड. मग यासाठी आपल्याला जीवनशैली बदल हा विषय, यासाठी आपण माझं गावमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण हँडल करणार आहोत. जीवनशैली बदल म्हणजे मगाशी मॅडम बोलल्या त्याप्रमाणे योगा आपल्याला प्रत्येकाने केला पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक उपकेंद्र स्तरावर, प्रत्येक गाव पातळीवर आपल्याला दर आठवड्याला कमीत कमी एक वेळेला तरी योगा प्रत्येक लोकांना घेऊन, किंवा शाळेमध्ये, बचत गटमध्ये किंवा ग्रामपंचायत स्तरावर आपण योगाचे प्रशिक्षण तिथे ठेवण्यात आलेलं आहे. मग ते प्राणायाम असेल किंवा आपले इतर आसनं असतील, या गोष्टी आपण तिथे त्यांना करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. त्याचबरोबर व्यसन, जे मॅडम बोलल्या त्याप्रमाणे, व्यसनापासून ही आजची तरुण पिढी आपल्याला लांब ठेवायची आहे. त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. ओबेसिटी हा एक मोठा आता भेडसावणारा खरं तर विषय आहे. आणि ओबेसिटी म्हणजे स्थूलता, ती सुद्धा आपल्याला कमी करायची आहे. तर थोडंसं हे प्रमाण किती आहे, काय आहे का चिपळूणची आकडेवारी? नाही, प्रमाण आहे, आता मी सांगू नाही शकणार, खरं तर आहे त्याचं प्रमाण, कारण आपण स्क्रीनिंग मध्ये ओबेसिटी पाहतो, त्यामुळे आपल्याला माहित असतं त्या गोष्टी स्क्रीनिंग मध्ये येतच. त्यामुळे आपल्याला 100% जनतेचं स्क्रीनिंग आपण करून घेत आहोत. जे 30 वर्षाच्या वरती आहेत त्यांचं तर आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये डायबेटीस म्हणजे मधुमेहाचं प्रमाण आहे किंवा नाही हे सुद्धा पाहत आहोत. कारण आपण पाहत आहोत की आता आपल्याला हार्ट अटॅकचं सुद्धा प्रमाण हे कमी वयामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल हे खूप महत्वाची गोष्ट जी आता आपल्याला करायची आहे. मगाशी मॅडमनी कॅन्सर संदर्भात सांगितलं, तर ते प्रमाण किती आहे चिपळूण मध्ये? आता एक अंदाज सरासरी, का ते प्रमाण वाढतंय? प्रमाण वाढतं, निश्चित वाढतं.
होय. आणि ते महिलांमध्ये जास्त असं का, त्याचं काय कारण असू शकतं? आपण गव्हर्नमेंटमध्ये 3 कॅन्सर पाहतो. एक हा. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर जो महिलांमध्ये हो. आढळून येतो, दुसरा म्हणजे सर्व्हायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, आणि तिसरा म्हणजे ओरल कॅन्सर. हा. ओरल कॅन्सरचं पण प्रमाण आपल्या इथे आढळून येतं. पुरुषांमध्ये ते Yes, जास्त. पुरुषांमध्ये जास्त असतं. आणि त्यामुळे ह्या 3 कॅन्सर मधलं जे आहे, आणि ऑटोमॅटिकच 2 कॅन्सरचे महिलांचे की जे जास्त प्रमाणात होतात. आपण पाहिलं HPV बद्दल पण मॅडम खूप छान हो बोलल्या. हो हो. की जे आपल्याला कमी करण्यासाठी ही लस खूप महत्वाची काय आहे. हा. कारण कॅन्सर कमी होण्याची हे एकमेव लस आपल्याला आहे HPVची. हा. कारण कुठल्याच कॅन्सरसाठी लस अद्याप उपलब्ध नाहीये. ती पूर्णपणे मोफत आहे. पूर्णपणे मोफत आहे. आपण आतापर्यंत चिपळूण तालुक्यामध्ये किती महिला मुलींना ही लस दिलेली आहे, असं केलं आहे? आता आपण 9 ते 14 वयोगटातील हा. महिलांना रत्नागिरीमध्ये आपले माननीय पालकमंत्री साहेब यांच्या माध्यमातून शेषमधून, जिल्हा परिषद शेष शेषमधून फंडातून उपलब्ध हा. करून दिली. आणि 14 ते 15 वयोगटातील मुलींना शासनामार्फत गेल्या महिन्यात मार्चमध्ये ही लस उपलब्ध झालेली आहे. तर आतापर्यंत, आता जर असं आपण मगाशी बोललो की याचे निगेटिव्ह व्हिडिओज जे आहेत हो. ते प्रसार माध्यमातून जे झाल्यामुळे याचं प्रमाण खूप आहे कमी. त्यामुळे आपण साधारण त्याचे साईड इफेक्ट्स आहेत म्हणून ही निगेटिव्ह साईड विचार इफेक्ट असं काही आतापर्यंत आपण नाही. 13,000 मुलींना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लस दिलेली आहे. या 13,000. 13,000 हा. या 3 महिन्यामध्ये हा. अद्याप कोणतेही साईड इफेक्ट एकाही मुलीला आढळलेले नाहीये. त्यामुळे साईड इफेक्ट असण्याचा फारसा तर कुठेही जेव्हा विषय नाही. एखादी लस जेव्हा वर्ल्ड वाईड लॉन्च होते तेव्हा त्याची सेफ्टी आणि इफिकसी ते ह्या दोन्ही आधीच. गोष्टी टेस्ट केलेल्या असतात आणि त्यानंतरच ती लॉन्च केली जाते वर्ल्ड वाईड. ही वर्ल्ड वाईड पण लॉन्च झालेली आहे आणि ती पुन्हा ऍक्सेप्ट भारत सरकारने केलेली आहे आणि त्याला मान्यता ही जागतिक आरोग्य संघटना जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी दिलेली आहे. तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या संघटनांनी जेव्हा त्याला मान्यता दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ही लस सेफ आहे. जेव्हा विज्ञानाचा आधार घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा सेफ्टी आणि इफिकसी तपासून जेव्हा ही लस लॉन्च केली जाते तेव्हा अशा लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये की त्या व्यक्तींनी त्या लसीचा अनुभव घेतलेला नाहीये. कारण कुठल्याही गोष्टीबद्दल आपण केव्हा भाष्य करू शकतो जेव्हा ती आपण स्वतः त्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स घेतो. तर तोही एक अभाव आहे. आणि नुकती IQ माहितीवर सोशल मीडियावर जर का अशी निगेटिव्ह पब्लिसिटी करून एखाद्या गोष्टीबद्दलची जी व्याप्ती आहे ती कमी करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो मी ह्या माध्यमातून सर्वांना विनंती करते की त्याच्यावर त्या अशा अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास न ठेवता आपल्या मुलींना कसं सुरक्षित करता येईल त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. नक्की. आता ह्या अभियानाच्या माध्यमातून हे टार्गेट दिलेलं आहे तुम्हाला, आपल्याला सगळे उद्दिष्ट जी दिलेली आहेत ती वर्षभरामध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहे. पूर्ण ह्या वर्षी तर नाहीच. हा. आता पूर्ण हा कंटिन्यू कार्यक्रमच आहे. कंटिन्यू कार्यक्रम आहे, लॉंग लाईफ आहे. एक्झॅक्टली 31 मार्च पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल टू 31 मार्च, नंतर नेक्स्ट इयर अगेन 1 एप्रिल टू 31 मार्च असा तो पण आता हे तुम्ही झोकून देऊन काम करताय, तर अधिकाऱ्यांना सुद्धा काही बक्षीस वगैरे काही आहेत की नाहीत काही? आहेत अधिकाऱ्यांना बक्षीस आहेत. मॅडम जास्त भाषण करतात. अगदी वरिष्ठ पातळीपासून अगदी ग्रामपातळीपर्यंत सर्व इव्हन सोशल मीडियावर जे पब्लिसिटी जनजागृती करतात त्यांनाही बक्षीस आहे. म्हणजे या माध्यमातूनही आपण कारण मला चांगलं म्हणजे ज्ञात आहे की तुम्ही फार चांगल्या पद्धतीने काम करताय दोघी. कोविड काळामध्ये सुद्धा तुम्ही अतिशय चांगलं काम केलंय आणि इव्हन अनेक वर्षापासून तुम्ही आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहात. चिपळूण तालुक्याचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून तुम्ही चांगलं झटताय. तर हे प्रातिनिधिक स्वरूपातलं हे तुमचं कौतुक आहे असं समजा. नाही, पण अशा पद्धतीचे जे आपण म्हणजे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट करून म्हणजे अगदी आपल्या एकमेकांच्या सहभागानं, हाच तर याची पंचसूत्रीतला एक भाग जो आहे तो हाच आहे की लोकसहभाग हा आपल्याला जो आहे तो कोर मुद्दा ठेवायचा आहे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन आरोग्य हा केंद्रस्थानी मानून आपण त्याच्याविषयी जनजागृती करायची. म्हणजे आपण जागरूकच राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी. पण ह्या चर्चेतनं फार महत्वाचे गंभीर मुद्दे समोर आलेत. एक म्हणजे आपलं आरोग्य किती ढासळत चाललेलं आहे किंवा समाजाचं आरोग्य किती ढासळत चाललेलं आहे आणि समाजाने नेमकं काय करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शासन काय करतंय. त्या शासनाच्या उपक्रमाला सुद्धा लोकांनी तितकाच सपोर्ट केला पाहिजे. शासनाच्या उपक्रमामध्ये अजून एक मुद्दा मला हायलाइट करायचं की शासनातर्फे अनेक असे आयुष्यमान भारत कार्ड आहे आपल्याला, त्याच्यानंतर वयोवंदना कार्ड आहे आपल्याकडे, मातृवंदना कार्ड आहेत. या सर्व जे कार्ड आहेत त्याच्या
त्याच्यानुसार आपल्याला प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना किंवा महिलांना सगळ्यांना आरोग्य सेवा ही दर्जेदार मिळणार आहे आणि डिजिटल स्वरूपात मिळणार आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर जे आयुष्यमान भारत कार्ड आहे, आभा कार्ड, त्याच्यावर जो 14 अंकी त्यांचा युनिक आयडी असतो, ते कार्ड जे आहे ते मोफत आहे. आपल्याला कुठेही आपण आधार कार्ड दाखवलं तर आशा सेविकापासून अगदी उपजिल्हा रुग्णालयापर्यंत इव्हन ऑनलाईनही तुम्ही ते कार्ड काढू शकता. त्यांना काय होतं की त्या कुठेही तुम्ही ते कार्ड दाखवलं तर तुम्हाला तुमचे सगळे कार्डवर तुमचं प्रिस्क्रिप्शन किंवा तुमची स्वतःची सगळी माहिती, आजाराची माहिती, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहे ते सगळे आजाराविषयी सर्वकष माहिती तिथं तुम्हाला असणार आहे. आणि त्यामुळे काय होणार की पेपरवर्क कमी होणार आणि डिजिटल, आणि या माध्यमातून डिजिटलायझेशनवर पण जास्त भर दिला गेलेला आहे. कारण आपलं अंतिम जे उद्दिष्ट काय आहे की आपल्याला विकसित महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे. मॅडमनी सांगितलं ना, राज्य सशक्त, आणि ते राज्य सशक्तची मोर्चा बांधणी या माध्यमातून आपल्याला करायची आहे. त्यामुळं प्रत्येकाला हे कार्ड्स दिलेले आहेत. वयोवंदना कार्ड आहे ते वयोवृद्ध व्यक्तींसाठी, 65 अँड अबव ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि त्यानंतर आपलं मातृवंदना कार्ड तर गरोदर मातांसाठी आहे. पहिलं बाळंतपण होऊपर्यंत आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर रक्कमही ठराविक तीही मिळते 5,000 पर्यंत. तर अशा पद्धतीनं आपण डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत याच्यातून पोहोचतोय. मला असं वाटतं की आजच्या चर्चेतनं बरीचशी अत्यंत उपयुक्त माहिती लोकांपर्यंत आलेली आहे. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही मुलाखत किंवा हे चर्चासत्र थांबवणार आहोत. तालुका वैद्यकीय अधिकारी या नात्याने आपण जनतेला काय संदेश द्या या अभियानासंदर्भात? सर्वांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेला स्वतःहून अगदी चांगल्या प्रतीने प्रोत्साहित करावे आणि स्वतःचं आरोग्य हे चांगलं ठेवावं आणि आपली जीवनशैलीमध्ये बदल घडवून आपलं आयुष्य असंच चांगलं, आनंदी आणि सुदृढ राहावं, अशी मला एक सगळ्यांना आवाहन करायचं वाटतं. सागर वेव या स्टुडिओमध्ये आज तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योती यादव आणि नामवंत स्त्रीरोगतज्ञ कांचन मदार यांनी इथे येऊन आम्हाला शासनाच्या या अभिनव उपक्रमाची अत्यंत सविस्तर आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. ही चर्चा आम्ही इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर योग. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.